श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर भगवंताचं नामस्मरण करू. गजाननाच्या जन्माचे चरित्र श्रवण करू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गजानन महाराज की जय. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरावा तू घाल पोटी. सिद्धिविनायक भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. मंगलमूर्ती मोरया, गजानन महाराज की जय. रुद्रकेतुया नामे ब्राह्मण अंगदेशेचा होता. मंडळी, अंगदेशामध्ये रुद्रकेतू नावाचा एक ब्राह्मण सदाचाररत वेदाभ्यासी सदाचारी होता. वेदाभ्यासामध्ये अखंड आपलं मन चित्त बुद्धी रमवणारा होता. तपस्वी होता तर होताच, पण अखिल शास्त्रीही होता. अखिल शास्त्रांचा अभ्यास करणारा होता. बरं, विप्र तर गुणी होताच, पण विप्राची ती भार्या होती. त्या विप्राची पत्नी विप्राची ती भार्या होती. नाम शारदा युवती. शारदा तिचं नाव. रतिसमतीचे रूप असे ती. कामदेवाच्या रतीप्रमाणे सौंदर्यवान असणारी ती शारदा नुसती रूपवान होती का तर नाही, रतिसमतीचे रूप असे ती सद्गुणमंडित होती. होती सद्गुणमंडित होती. सद्गुणांनी युक्त होती. योग, दोघही पती पत्नी, एक विद्वान एक सुंदर गुणवान असा संसार उत्तम प्रकारे चालू होता. या संसार वेलीवरती पुत्रद्वया प्रसवली होता नवमास सुंदरसी. कालांतराने तिला 2 जुळे मुलं झाले. देवांतक एकासी. दोन्ही मुलांचं बारसं केलं. एकाचं नाव देवांतक ठेवलं, दुसऱ्याचं नाव नरांतक ठेवलं. देवांतक एकासी नाम नरांतक द्वितीय पुत्रासी रामा. दुसऱ्या मुलाचं नाव नरांतक ठेवलं. हे देवांतक नरांतक वाढत होते. एक दिवस या ऋषीचं भाग्य की याच्या आश्रमामध्ये नारायण रमणाय. नारायण 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 नारायण. देवर्षी नारदांची स्वारी आली. देवर्षींना आलेलं बघितलं. मग काय मंडळी, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपले गुरु स्वरूपामध्ये देवर्षी नारदांची आराधना पूजा यांनी केली. मुलांकडे बघितलं, आनंद वाटला. देवर्षी नारद म्हणाले, तुला या दोन्ही मुलांचं कल्याण व्हावं वाटतं का? त्यांनी पाहिलं, हो महाराज, आपण आज्ञा करा. या मुलांच्या कल्याणासाठी यांनी काय करावं? त्यावेळेला देवर्षी नारद म्हणाले, या मुलांनी मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. भगवान महादेवांची आराधना करावी. देवर्षी नारदांच्या आज्ञेने या देवांतक आणि नरांतकाने ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवंताची आराधना करायला सुरुवात केली. खडतर तप केलं. या दोघांच्या खडतर तपाला बघून महादेवांची स्वारी प्रगट झाली. महादेव बघतायत, मुलांनो वरंगुही काय वर पाहिजे मागा. या दोघांनी हात जोडले. दोघे म्हणतात, महादेवा आम्हाला अमर व्हायचं. महादेवांनी पाहिलं, बाळांनो अमर होण्याची सोय इथे नाही. का? कारण हा मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, ही मृत्यूभूमी आहे. इथे जे काही प्रगट होणार ते नाश पावणार आहे. यांनी पाहिलं, ठीक आहे अमर व्हायचं नाही, निदान मग त्रैलोक्याचा कारभार वाहू देत आमचे कर. या त्रैलोक्याचा कारभार आम्हाला पाहण्याची इच्छा आहे. या त्रैलोक्याचा अधिपती होण्याची इच्छा आहे. त्यांनी पाहिलं, ठीक आहे अमरत्व सोडून तुम्हाला काय पाहिजे मागा. यांनी पाहिलं, मग आम्हाला त्रैलोक्याचं राज्य पाहिजे. त्रैलोक्याचा कारभार वाहू देत आमचे कर, तथास्तु म्हणो नियाहर. महादेवांनी पाहिलं, तथास्तु हरकत नाही, तुम्ही त्रैलोक्याचे अधिपती होताल. गुप्त सत्वर जाहला. महादेवांची स्वारी त्या ठिकाणी गुप्त झाली. भगवान गुप्त झाले. मग काय हो, दोघांनी आपापसात चर्चा करायला सुरुवात केली. दोघं म्हणतायत, देवांतक म्हणे नरांतकासी, तू जिंकावे भूमी तलासी. देवांतक नरांतकाला म्हणतोय, तू भूमी जिंक, मीही जिंकीन इंद्रपदासी. मी इंद्रपदाला जिंकतो, तू ही जिंकी पाताळासी. तू पाताळात जाऊन पाताळाचं राज्य कर. आपण असं वाटाघाटी करून घेऊ, तू एका ठिकाणी जा, मी एका ठिकाणी जातो. असं करून या परी जिंकोनी त्रैलोक्याते हो, या परी जिंको त्रैलोक्याते उपभोगू त्या ब्रह्मपदाते. त्रैलोक्याचं राज्य आपल्या ताब्यात घेऊ आणि ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेऊ. मंडळी, संपत्ती असेल, सत्ता असेल, वैभव असेल, जीवनामध्ये मिळालेलं सामर्थ्य असेल, शारीरिक क्षमता असेल, ह्या कोणत्याही गोष्टीची क्षमता एकदा वाढली की आपोआप माणसामध्ये याच्याबरोबर षडविकार वाढायला लागतात. आपोआप अहंकार वाढायला लागतो. आणि तेच झालं. या दोघांनी भूमी स्वर्ग पाताळावरती राज्य करण्याच्या दृष्टीने हाहाकार माजवला. देव त्रस्त झाले, मनुष्य त्रस्त झाले, पाताळ आदी सगळीकडे राहणारे जीव ह्यांच्यामुळे त्रस्त झाले. आणि मग काय हो, सगळेजण मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांची स्वारी विष्णू परमात्म्याकडे गेली. सगळ्यांनी हात जोडले. म्हणलं काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मंडळी, भगवान विष्णू परमात्म्याची स्वारी, ब्रह्मदेवाची स्वारी आणि महादेवाची स्वारी, तिघही जण आराधना करायला लागले. कोणाचे? विश्वव्यापक जी शक्ती आहे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, गकार महेशू. या तिघांनीही ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न. ज्या ठिकाणून या तिन्ही देवांची उत्पत्ती झाली, तिघांनी बघितलं, ओंकाराची आराधना करायला सुरुवात केली. ओंकार स्वरूप गणेशाची आराधना करायला सुरुवात केली. तुकाराम महाराज म्हणतात की, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. वेदांनी भगवंताचं जे जन्मस्थान सांगितली, पहावी पुराणी व्यासांची. या महर्षी व्यासांनी लिहून ठेवल्याप्रमाणे वेदांचा तो अर्थ की ज्या ठिकाणून तिघांची उत्पत्ती झाली अशा गजाननाची आराधना केली. आणि ज्या वेळेला भगवान आराधना करतायत गणेशाची, त्यावेळेला ही ओंकार स्वरूप शक्ती समोर प्रगट झाली. सगळ्या देवांनी हात जोडले, आपलं मनोगत सांगितलं. देवांतक नरांतक या पृथ्वीला, स्वर्गाला, पाताळाला कशा प्रकारे छळतायत हे सांगितलं. त्यावेळेला
भगवान गणेशाची स्वारी म्हणतीये, काळजी करू नका देवांनो. कश्यप गृही अवतरुण अखिल ब्रह्मांड रक्षीन, करीन दुष्टांचे हनन स्वर्ग मृत्यू पाताळी. कश्यप आणि आदितींच्या पोटी मी जन्माला येईल, अखिल ब्रह्मांडाचं संरक्षण करेन आणि दुष्टांचं दैत्यांचं हनन करेल, स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये जाऊन त्यांना मारेल. काळजी करू नका. माझा निरोप आदिती आणि कश्यपांना द्या. त्यावेळेला सगळे देव कश्यप आणि आदिती मातेकडे आले, हात जोडून आपलं मनोगत सांगितलं कश्यप महामुनींना. आणि कश्यप महामुनींची स्वारी देवीला म्हणतीये, हे सती, आपल्या पोटी भगवान अवतरणार आहेत, पण भगवंताचा जन्म व्हावा, भगवंत आपल्या पोटी जन्माला यावे, यासाठी आपल्याला आधी तप करावं लागेल. मंडळी, खरंच हे तप वाणीचं, मनाचं, बुद्धीचं, पंच ज्ञानेंद्रियाचं, पंच कर्मेंद्रियाचं, पंच प्राणांचं हे अलौकिक तप आहे ना, हे प्रत्येकाला करावंच लागतं, ज्याला उत्तम जीवनाचा मार्ग क्रमण करण्याची इच्छा आहे. लक्षात ठेवायचं तप. आपण बघा, त्या दिवशी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता. गोविंद देव गिरिजींनी किती सुंदर शब्दामध्ये सांगितलं की सगळ्या गोष्टीचं मूळ काय असेल तर तप आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा जेव्हा सृष्टी उत्पन्न करायची होती त्यावेळेला त्यांच्या कानावर फक्त एक सारखे अक्षर आदळत होते. ते म्हणाले, काय म्हणत होते ते अक्षर? तप कर, तप कर, तुला ही सृष्टी निर्माण करायची, काहीतरी निर्मिती करायची, जीवनामध्ये काहीतरी निर्माण करायचंय, ज्याला जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद निर्माण करायचा आहे, त्यांनी तप केलंच पाहिजे. मंडळी, असा उपदेश स्वतः कश्यप महामुनी आदितीला करतायत. आदितीने ते ऐकलं आणि आदितीने हात जोडून म्हटलं, आदितीचे ऐकून करुण वचन, कश्यपाचे प्रमुदित होय मन, काय होईल तुझ पुत्र गुणनिधान, तपा वाचून संभवे मुळी न जाण. तप करायला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला आदितीने हे ऐकलं, तिने बघितलं हरकत नाही. आपण म्हणाल, माझी इच्छा आहे, जर भगवंत माझ्या पोटी अवतार घेतायत तर मी तप करायला सिद्ध आहे. ऐकून पती वचनाला त्वरी जाई तप करण्याला ते धवाय. पतीने सांगितलं आणि सर्वथैव तिने मान्य केलं. ऐकून पती वचनाला त्वरी जाई तप करण्याला ते धवाय. अनुष्ठानी बसली तपाला, पंचाक्षरी मंत्र जपाला ते धवाय. आदितीने डोळे लावले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. तप आरंभ केला. वाचेचं तप सुरू झालं. मनोनिग्रह केला. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय एक ठाई स्थिर केले. मंडळी, ज्या वेळेला तिचं तप सुरू झालं, तिचं तप पाहून पुरवाया हा तिचा हेतू पूर्ण करण्यासाठी सगुणाच्या रूपा धरित तेज ते अलौकिक दिसत, द्याया तिज आशीर्वादा करुणा घन प्रगटची झाला ते धवाय. तिच्या तपाचं फळ देण्यासाठी त्या ठिकाणी ओंकार प्रधान अशी शक्ती प्रगट झाली. भगवान महादेवांची, विष्णू परमात्म्याची आणि ब्रह्मदेवाची, तिन्ही देवांची एक असलेली शक्ती त्या ठिकाणी प्रगट झाली. तिला आशीर्वाद देण्यासाठी प्रगट झालेली शक्ती बघतीये. माघ शुद्ध चतुर्थीला घेईन अवतार तुझ्या उदराला. भगवंतानी आश्वस्त करून तिला आशीर्वाद दिला. आणि मग नवमास पूर्ण झाले. माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी माध्यान्नी दिनकर आला. माध्यान्नी आलेल्या दिनकराच्या साक्षीने आकाशामध्ये देवांनी गर्दी केली. सगळे देव बघतायत. देवांतक आणि नरांतक यांचा संहार करण्यासाठी ही अलौकिक दिव्य शक्ती
अदितीच्या गर्भातून जन्म घेणारे तो आकाशामध्ये सगळे देव हातामध्ये पुष्प घेऊन उभे राहिले. माध्यांनी दिनकर आला आणि या अदितीने एका सुंदर अशा अलौकिक तेजस्वी बाळाला माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी माध्यान्ह काळी जन्म दिला. गजानन महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. मंडळी, अलौकिक भगवंताचा जन्म झाल्याबरोबर अमर कुसुम घन वरुषती वरुषती, आकाशातनं देव अमर कुसुम घन कुसुम वर्षाव करायला लागले, फुलांचा वर्षाव करायला लागले. तननन करीते समस्त गंधर्व नाचायला लागले. सर्वत्राना धाव घ्या मंगलमूर्ती मोरया. सगळे देव आनंदित झाले, सगळी सृष्टी आनंदमय झाली आणि भगवान गणेशाने यथोचित काळानंतर या देवांतक आणि नरांतकाचा संहार केला. त्या गजाननाने जसा देवांतक आणि नरांतकाचा संहार केला तसा तुमच्या माझ्या जीवनामधल्या दारिद्र्याचा, दुःखाचा, आमच्या दुर्बुद्धीचा नाश करावा ही आजच्या मंगलमय दिनी त्याच्या चरणी प्रार्थना करू. क्षणभर नामस्मरण करू आणि गणेशाचा जन्मोत्सव साजरा करू. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया वरद विनायक मोरया. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.